वाव, कडक कडक तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी आणि भरपूर शेंगदाण्याचा कूट आणि मुगाची डाळ घातलेली शापूची भाजी. खूप फेवरेट जेवण आहे हे पण आमचं. म्हणजे नॉन-व्हेजमध्ये तरी चला 1-2 हेच पदार्थच आम्ही खातो, की मटण म्हणा किंवा बिर्याणी वगैरे एवढंच. बाकी काही फिश वगैरे कोणी खात नाही. पण व्हेजमध्ये म्हणायला गेलं तर घरात सगळ्यांनाच सगळेच पदार्थ आवडतात आणि सगळेच आमच्या आवडीचे. तुम्ही म्हणाल प्रत्येक व्हिडिओमध्ये काय म्हणते, हे आमच्या खूप आवडीचं. तर खरंच हो, आमच्या आवडीचं आहे हे. आणि असं डोक्यात विचार जरी आला ना, आज बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी आपल्याला मस्त झणझणीत बनवून खायची आहे, तरी तोंडाला पाणी सुटतं. आणि मग बनवून खायची, वाटतंय तर खायचं. तर आज भाजीला घ्यायला गेले होते त्यावेळेस मला ना शापूची भाजी खूप छान भेटली. हिरवीगार अशी मस्त होती, त्याची वास खूप छानच होती. आणि मग विचार आला डोक्यात की चला बाजरीच्या भाकरीसोबत ना मस्त आपण शापूची भाजी बनवूया एक अशी झणझणीत. तर मग घेतली बनवायला. आलाय विचार तर बनवायचा आणि खायचं, वेळ नाही घालवायचा. तर सगळ्यात पहिले तर मी भाजी निवडून वगैरे घेतली, छान बारीक चिरून घेतलेली. लसूण आम्ही कुटून टाकत नाही, मी तरी नाही टाकत, असा कट करून घेतो. आणि फोडणीला लसूण टाकलेला, त्याच्यानंतर चिरलेली भाजी टाकून घेतली. ती भाजी टाकली की थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे, लसूण खालच्या साईडने जळायला नको म्हणून. आणि मग त्याच्यामध्ये डाळ वगैरे घालायची आपल्याला. तर मी आता शापूच्या भाजीमध्ये मुगाची डाळच घालणार आहे. तर खूप फेवरेट पदार्थ आहेत. आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर मी जसं तुम्हाला मागे पण 1-2 व्हिडिओमध्ये म्हणलं आहे, बाजरीच्या भाकरीसोबत कुठलीही भाजी खूपच छान लागते. अजून भाजीची चव छान लागते. आणि गरम गरम त्यातमध्ये त्या कडक कडक भाकरीसोबत जेव्हा गरम गरम ही भाजी असणार ना, ओ हो हो हो, स्वर्गसुख आहे. खरंच बनवून खायचं यार, इच्छा झाली ना. आणि मला काय वाटतं माहिती आहे, पिझ्झा बर्गर वगैरे घरी बनवून खाण्यापेक्षा, किंवा तुम्ही पण म्हणत असाल की काय हे साध्या सोप्या रेसिपी घेऊन येते किंवा काय, मी तुम्हाला रेसिपी दाखवत नाही आहे, तुम्ही ही पण गोष्ट लक्षात घ्या. मी फक्त माझ्या डेली रुटीनमधला एक भाग दाखवते आहे, जे की मी आज संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवलं हे मी तुम्हाला दाखवते किंवा मला दाखवावं असं वाटतंय, म्हणून मी हे करते माझ्या इच्छेसाठी. ठीक आहे. तर कुणाला शिकवण्यासाठी ह्या रेसिपी नाही आहेत, तर हे पण लक्षात घ्या सगळ्यांनी. आवडलं तर बनवून बघा, नक्कीच बघा. पण मी तुम्हाला शिकवण्यासाठी दाखवते हा विचार करू नका, कारण बनवायला हे साधं सोपं आहे, सगळ्यांनाच येतं मला माहिती आहे. तर एवढी शहाणी मी पण नाही आहे. ठीक आहे. आणि माझं हा विचार आहे की साध्या सोप्या रेसिपीज मुलांना पण खाऊ घालणं गरजेचं आहे. ह्याच भाज्या भाकरी वगैरे सगळं. पिझ्झा बर्गर तर चला यार, एखाद्या दिवशी आठवड्यातून म्हणा 15 दिवसातून आपण बाहेर पण खातो. आणि त्या गोष्टी घरी बनवायच्या आणि रेसिपी शेअर करायची, हे जर म्हटलं ना, तर मला असं वाटतं की ते होतंय 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला. कारण खातोय तर आपण 1-2च, जेवढं ते बाहेर खातोय. आणि त्याच्या दुप्पट तिप्पट खर्च त्याला घरी होतोय बनवायला, सामान आणण्यासाठीच. तर माझ्या डोक्याला ते पटत नाही. आणि घरी बनवतोय म्हणजे तरी काय, चीज बाहेरून आणायचं आहे, सगळं मेयोनीज बाहेरून आहे, भाज्या सगळं, भाजी तर चला ठीक आहे, भाजी आता अशी पण कुठली बनवायची बाहेरूनच आणणार आहे, पण त्याला बन पण बाहेरून आणणार, पिझ्झाचा बेस पण बाहेरून आणणार. मग काय होतंय, ते पिझ्झा म्हणजे बनवणं म्हणजे घरी म्हणजे कसं ते हेल्दी होतंय ना. तर खा कधीतरी आठवड्यातून 15 दिवसातून बाहेर, असं मला तरी वाटतं. मग घरच्या भाज्या मुलांना ओळख करून देणं गरजेचं आहे, की हे पण खायचं आहे आणि हे घरी बनवलं तरच छान लागतं. आणि ही आपली एकदम गावठी टेस्ट आहे, ती विसरायची नाही आहे. तर म्हणून घरचं माझे साधे सोपे पदार्थ बनवून घालणंच मुलांना मी जास्त गरजेचं समजते. तर पाहू शकता छान आता डाळ वगैरे घालून घेतल्यानंतर शेंगदाणे पण मोठे मोठे मी बारीक करून घेतलेत आणि ते घातलेलं. त्याच्यानंतर मी अंशुलसाठी भाजी पहिली मिठाची काढून घेतली आणि नंतर भरपूर आपली घरची जी लसणाची चटणी असते ना, लाल चटणी, भरपूर घातली आहे. कारण बाजरीच्या भाकरीसोबत कुठली पण भाजी झणझणीतच छान लागते. तर भाजी तर आपली रेडी झालेली आहे पाहू शकता. आणि आमच्याकडे जास्त डाळ आणि जास्त शेंगदाण्याचं कूट आवडतं मुलांना पण, म्हणून अशा पद्धतीने बनवली आहे. उद्या सुट्टी आहे दोघांना, तर मस्त झोपणार. मस्त झोपणार. झोपायचंय बाबांना. बाबा कामावर जाणार. बाबा सुट्टीचं पॉकेट घेऊन
मम्मी आम्हाला काय त्याच्यानंतर अंशूला थोडंसं व्हिडिओमध्ये यायचं होतं आणि खूप दिवस झाला मी असं स्वतःवरती कॅमेरा घेऊन व्हिडिओ केलाच नव्हता. तर आज विचारत होता मला, चालू आहे का व्हिडिओ, मी दिसतोय का त्याच्यात? म्हटलं हो दिसतोय. तर इकडे मी आता भाकरी बनवायला घेतल्यात आणि त्याच्यासाठी मी ना तीळ निवडून घेते थोडेसे. थंडीचे दिवस आहेत, म्हटलं छान तीळ लावून भाकरी बनवूया. तर तीळ वगैरे निवडून घेतले आणि मस्त आता भाकरी बनवायला घेतलेली आहे मी बाजरीची. तर फेवरेट पदार्थ आहे हा. म्हणजे पदार्थ म्हणजे बाजरीच्या भाकरीसोबत मला तरी कुठली पण भाजी आवडते. अगदी बेसनसुद्धा बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं. जर कोणी खात नसेल ना तसं बेसन किंवा टोमॅटोची चटणी बाजरीच्या भाकरीसोबत, नक्की ट्राय करा. मी म्हणते म्हणून नक्कीच आवडेल तुम्हाला, खरंच आवडेल. तर चला बनवून घेते भाकरी आणि भेटते तुम्हाला पुढे. आणि पाहू शकताय किती छान कडक कडक अशी भाकरी आपली तयार झालेली आहे. मस्त तीळ लावलेले, किती भारी दिसत आहेत. तर बनवून घेते मी आता सगळ्या भाकरी आणि भेटते थोड्या वेळात. तर इकडे एक छोटीशी भाकरी राहिलेली ती बनवून घेते आणि म्हटलं ती बनवून होईपर्यंत भाजेपर्यंत भेळ बनवायची थोडीशी. तर भेळीसाठी आपण मस्त कांदा वगैरे चिरून घेऊया. बाजरीची भाकरी आणि शापूची भाजी तर आहेच आवडीची, पण तक्षच्या बाबांना भेळ पण खायची होती आणि चटपटीत भेळ खायला पण खूप छान लागते जेवताना. आमचा फेवरेट पदार्थ आहे तो पण. तर त्याच्यासोबत भेळ असेल तर मला वरण भात पण चालतं, कढी भात पण चालतं. पण आज मी ऑलरेडी भाजी भाकरी बनवायला घेतली होती आणि त्यांचं ते होतंच की भेळ बनव आणि थोडंसं अजून दुसरं काहीतरी बनव, शॉर्टकट भाजी भाकरी नको. पण म्हटलं नाही, मी बनवली आहे आणि मला खायची इच्छा झाली आहे शापूची भाजी, ती तर मी बनवणार आहे. तर मस्त कांदा वगैरे चिरून घेतला. त्याच्यानंतर मुरमुरे आणि शेव काढून घेतली मिक्स करून आणि पाहू शकताय कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू मी सगळं कट करून घेतलेलं आहे बारीक बारीक. आता ते मी मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये आता मी चटणी थोडीशी टाकणार आहे, घरचीच लसणाची लाल चटणी. आणि
टाकायची. खूप अशी चटपटीत लिंबू वगैरे पिळलं ना त्याच्यानंतर ही अशी भेळ छान लागते. थोडंसं तिखट पण घातल्यानंतर. तर भरपूर असं लिंबू पिळून घेते आहे आणि रेडी आहे. मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आणि त्याच्यानंतर आपलं जेवणाचं ताट रेडी करूया. तर खूप साधं सोपं जेवण आहे पण छान लागतं आणि असंच जेवण थंडीच्या दिवसात असं गरम गरम छान म्हणजे वाटतं असं नाही का खायला पण. तर तोच साधा सोपा माझा मेनू असतो आता की पटकन बनवून पटकन खायला बसूया अशा पद्धतीने आणि ते पण असं पोटभरीचं पाहिजे आणि संध्याकाळी तरी बाजरीची भाकरीच पाहिजे. तर मस्त भेळ रेडी झालेली आहे. आता मी इकडे जेवण वाढून घेते तक्षच्या बाबांना पहिले त्यांना देते पहिलं आणि तुम्हाला पण दाखवते काय काय जेवणामध्ये आज बनवताना तर तुम्ही पाहिलाच आहे. तर इकडे मी भाकरी छान मोडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर भाजी घेते आहे काढून. भाजी पण खूप छान दिसत होती तशीच लागत पण होती ती खूप झणझणीत झालेली मस्त. भाजी भाकरी घेतलेली आहे ताटामध्ये. त्याच्यानंतर आपण भेळ काढून घेऊया थोडीशी आणि थोडीशी मी काकडी चिरून घेणार आहे. त्यांना काकडी पण लागते जेवताना. मस्त छान असं आपलं संध्याकाळचं साधं सोपं पण खूप अप्रतिम जेवण तयार झालेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही. तर इकडं मुलांची पण लोडबोड चालू होती. त्याच्यानंतर मी अंशुलला जेवण दिलं. त्याची मी मिठाची भाजी वगैरे काढून ठेवली होती आणि आता मी जेवण करायला बसली आहे. तर एवढं छान झालेलं की म्हणता तुमच्याशी पण शेअर करते दाखवते तुम्हाला पण. आवडलं असेल जेवण तर नक्की बनवून खा. बघूनच बनवा असं काही नाही. येतं सगळ्यांना इच्छा झाली तर बनवून खायचं एवढंच माझं म्हणणं आहे फक्त. बाकी काहीच नाही आहे. तर माझं फेवरेट जेवण आहे. चला मी जेवण करून घेते. मस्त भेळ पण आहेच माझ्या आवडीचं आहे सगळं ताटामध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन किंवा एखादी रेसिपी घेऊन. आणि हो रेसिपी मी तुम्हाला शिकवण्यासाठी दाखवत नाही आहे. तुम्हाला आवडत असतील मी बनवलेल्या भाज्या किंवा कुठलीही रेसिपी तर तुम्ही बनवून नक्कीच बघू शकता. पण एवढं साधं सोपं दाखवते म्हणून जज करू नका प्लीज. मी फक्त माझ्या डेली रुटीनमधला एक भाग तुमच्याशी शेअर करते एवढंच. थँक्यू सो मच. बाय.